नमस्कार. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण महिला आणि बालविकास पेपर जो झाला होता 12 फेब्रुवारी 2025 मध्ये पहिल्या शिफ्टमध्ये, त्यामध्ये आलेल्या इंग्रजीच्या प्रश्नांचा आपण ॲनालिसिस करणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. बघा, पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द अंडरलाईन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. एक आपल्याला प्रश्न दिलेला आहे, त्या प्रश्नामध्ये एक सेंटेन्स आहे, सेंटेन्समध्ये काही शब्दांना अंडरलाईन करण्यात आलेला आहे. तो जो अंडरलाईन केलेला सेगमेंट आहे त्या सेगमेंटला आपल्याला काय करायचं आहे, रेक्टिफाय करायचं आहे. रेक्टिफाय करणे म्हणजे त्याला सुधारायचं आहे. ते जर ग्रामॅटिकली इनकरेक्ट असेल तर त्याला आपल्याला करेक्ट करायचं आहे. मग सेंटेन्स बघा काय आहे, बाय द टाइम वी रीच द एअरपोर्ट. बाय द टाइम जेव्हा आपल्या सेंटेन्समध्ये येईल मित्रांनो, तेव्हा याचा अधिक चांगला मिनिंग जाणून घेण्यासाठी तुम्ही याला वेनने देखील रिप्लेस करू शकतात. समजून घेण्यासाठी म्हणतोय मी. जर बाय द टाइम येत असेल तर आपण वेनने त्याला रिप्लेस करू शकतो, जस्ट आपल्या बेटर अंडरस्टँडिंगसाठी. नेहमीच असं करायचं असं नाही, एक बेटर अंडरस्टँडिंगसाठी आपण त्याला वेनने रिप्लेस करू शकतो. बाय द टाइम वी रीच द एअरपोर्ट, जेव्हा आपण एअरपोर्टला पोहोचू, जेव्हा आपण एअरपोर्टला पोहोचणार. द फ्लाईट विल हॅव बीन लेफ्ट, तेव्हा जी फ्लाईट आहे ती फ्लाईट गेलेली असणार. फ्लाईट निघालेली असणार, फ्लाईट गेलेली असणार. मग आता या ठिकाणी फ्लाईट बद्दल बोललं जात आहे. हा आहे मित्रांनो विल, विल नंतर हॅव, हॅव नंतर या ठिकाणी बिन घेतला गेलेला आहे. हा बिन या ठिकाणी चुकीचा आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइसची मुळीच गरज नाहीये. आपल्याला फक्त एवढं म्हणायचं आहे की फ्लाईट निघून गेलेली असणार. जर फ्लाईट निघून गेलेली असणार तर या ठिकाणी आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस वापरण्याची अजिबात गरज नाही. आणि जर पॅसिव्ह व्हॉइस वापरण्याची गरज नाही तर मग हा बिन जो आहे हा चुकीचा आहे आणि याला आपल्याला करेक्ट करायचं आहे. मग बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये दिलेला आहे विल, हॅव आणि बिन. बिन जर आहे तर या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस तयार होतोय, म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं उत्तर अजिबात होणार नाही. आपल्याला फक्त काय करायचं आहे, आपल्याला फक्त ॲक्टिव्ह व्हॉइसचा सेंटेन्स घ्यायचा आहे. मग या ठिकाणी बघा, विल आहे, इकडे हॅव आहे आणि इकडे लेफ्ट हा V3 आहे, म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. त्यानंतर आपण जर म्हटलं विल बी लिव्हिंग, तर लिव्हिंगचा अर्थ असा होईल की सुटत आलेली असणार, निघत आलेली असणार. परंतु या ठिकाणी काय म्हटलं जाते की जेव्हा आपण एअरपोर्टला पोहोचू तेव्हा निघत आलेली असणार असा मिनिंग घेता येणार नाही, आणि म्हणून ऑप्शन 3 आपलं कॅन्सल होईल. आणि विल नंतर लिव्हही म्हणता येणार नाही, कारण ती ॲक्शन जी असणार आहे ती ॲक्शन फ्युचरमध्ये असणार आहे आणि फ्युचरमध्ये कंप्लीट झालेली ॲक्शन असणार आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की बाय द टाइम वी रीच द एअरपोर्ट द फ्लाईट विल हॅव बीन लेफ्ट, याऐवजी द फ्लाईट विल हॅव लेफ्ट असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द डॉग ब्लँक सडनली ॲट स्ट्रेंजर. आता आपल्या सेंटेन्समध्ये जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर द डॉग जो आहे तो आपल्या वाक्याचा सब्जेक्ट आहे, त्यानंतर व्हर्बसाठी एक रिकामी जागा सोडलेली आहे. त्यानंतर हा जो सडनली आहे हा एक सडनली या ठिकाणी आपल्याला एक ॲडवर्ब पाहायला मिळतोय. आणि ॲट द स्ट्रेंजर म्हणजे कोणतं तरी कुत्र आहे, कोणतं तरी एक स्पेसिफिक एक डेफिनेट कुत्रा आहे, डॉग आहे. तो डॉग काय करतोय, सडनली म्हणजे अचानकपणे ॲट दी स्ट्रेंजर, स्ट्रेंजरला तो अचानकपणे काय करतोय, स्ट्रेंजरला पाहून भुंकतोय. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं मित्रांनो तर पहिला आहे बार्क्स, दुसरा आहे बार्क, तिसरा आहे हॅड बार्क आणि चौथा आहे वॉज बार्क्ड. मग आपण जर पाहिलं तर सेंटेन्समध्ये दिलेला आहे सडनली. सडनली म्हणजे अचानकपणे, आणि अचानकपणे एखादी क्रिया घडते की अचानकपणे एखादी क्रिया घडली या अर्थाने सडनली म्हटलेलं आहे. त्यामुळे प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स येणार नाही. त्यामुळे द डॉग बार्क्स आपण म्हणू शकत नाही, आपल्याला म्हणावं लागेल द डॉग बार्क्ड. कुत्रा सडनली भुंकला, कोणाला पाहून, स्ट्रेंजरला पाहून. स्ट्रेंजरला पाहून किंवा स्ट्रेंजरकडे कुत्रा सडनली अचानकपणे भुंकला. हॅड नंतर बार्क हा V1 आहे, त्यामुळे हे कॅन्सल होईल. आणि वॉज बार्क जर आपण पाहिलं मित्रांनो तर ते पॅसिव्ह मध्ये जाईल आणि पॅसिव्ह व्हॉइसची आपल्याला गरज नाहीये, म्हणून ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट एक्झेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक. आपल्याला करेक्ट एक्झेक्टिव्ह या ठिकाणी फिल करायला सांगितलेलं आहे. द टीचर कमेंटेड, टीचरने कमेंट केली. द ब्लँक स्टुडंट स्टडीड फॉर हिज चॅलेंजिंग एक्झाम. कोणता तरी विद्यार्थी आहे तो चॅलेंजिंग एक्झामसाठी काय करतोय, तर चॅलेंजिंग एक्झामसाठी त्याने स्टडी केली. सो हा V2 आहे, म्हणजे त्याने स्टडी केली. मग आता बघा, पहिला जो एक्झेक्टिव्ह आहे तो आहे डिलिजंट, आणि डिलिजंटचा अर्थ होतो मेहनती. दुसरा शब्द आहे मॉडेस्ट. मॉडेस्ट या शब्दाचा अर्थ होतो नम्र किंवा विनम्र. नोटेबल, नोटेबल या शब्दाचा अर्थ सगळ्यांना माहिती असेल, ज्याला आपण लक्षणीय असं म्हणतो. त्यानंतर मॅच्युअर, मॅच्युअर या शब्दाचा अर्थ प्रौढ, सगळ्यांना माहिती आहे. मग आपण जर पाहिलं की टीचरने जे कमेंट केलेली आहे,
काय कमेंट केली की द ब्लँक स्टुडंट, कोणता स्टुडंट स्टडीड फॉर हिज चॅलेंजिंग एक्झाम, कोणत्या विद्यार्थ्याने चॅलेंजिंग एक्झामसाठी स्टडी केली, तर मेहनती विद्यार्थ्याने, या अर्थाने मेहनती बरोबर होईल. नम्र विनम्रचा या ठिकाणी काही संबंध येत नाहीये, नोटेबल पण नाही आणि मॅच्युअर पण नाही, आणि म्हणून ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. क्लिअर आहे सगळ्यांना? काही अडचण असेल नसेल समजत तर तुम्ही कोणताही प्रश्न पुन्हा एकदा रिवाइज करायला सांगू शकता. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब फॉर्म टू फिल इन द ब्लँक. ही ब्लँक द म्युझियम लास्ट वीक. बघा किती सोपा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे की ही नंतर सब्जेक्ट, हा ही जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्ट नंतर आपल्याला काय यूज करायचं आहे, व्हर्ब, द म्युझियम आणि लास्ट वीक म्हटलेलं आहे, म्हणजे आपलं जे सेंटेन्स आहे ते पास्ट मध्ये गेलं. जर सेंटेन्स पास्ट मध्ये गेलं तर इज व्हिजिटिंग प्रेझेंट मध्ये येणार नाही, व्हिजिट V1 प्रेझेंट मध्ये येणार नाही, आणि हा जो व्हिजिटला एस जोडलेला आहे हा प्रेझेंट मध्ये आहे, येणार नाही. मग एकच ऑप्शन शिल्लक राहिलं बघा, ऑप्शन 3 व्हिजिटेड, आणि हेच आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होईल, ऑप्शन 3. खूप सोपा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब फॉर्म टू फिल इन द ब्लँक. आपल्याला या ठिकाणी करेक्ट वर्ब फॉर्म जो आहे तो फिल करायचा आहे. आय ब्लँक माय असाइनमेंट बाय टुमॉरो इव्हिनिंग. आता बघा या ठिकाणी माय असाइनमेंट म्हटलेलं आहे आणि टुमॉरो म्हटलेलं आहे, टुमॉरो इव्हिनिंग म्हटलेलं आहे की उद्या संध्याकाळपर्यंत. मग आता बघा या ठिकाणी जर टुमॉरो म्हटलेला आहे तर तो फ्युचर आहे, आणि फ्युचर असल्यामुळे आपल्याला काय यूज करावं लागेल, एकतर विल किंवा शाल यूज करावं लागेल. मग आपण जर पाहिलं तर पहिला फिनिश प्रेझेंटचा आहे, दुसरा हॅव फिनिश्ड पण प्रेझेंटचा आहे, तिसरा हॅज फिनिश्ड पण प्रेझेंटचा आहे, आणि चौथ्या ऑप्शन मध्ये आपल्याला विल फिनिश दिसते, म्हणजे हेच आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट दी मोस्ट अप्रोप्रिएट एडजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक. आता आपल्याला करेक्ट एडजेक्टिव्ह जे आहे ते फिल करायचं आहे. माय इंग्लिश टीचर, माझ्या इंग्रजीच्या शिक्षकांनी मला सांगितलं. माय इंग्लिश टीचर टोल्ड मी, माझ्या इंग्रजीच्या शिक्षकांनी सांगितलं. अँड इरी, इरी या शब्दाचा अर्थ होतो भयावह, इरी या शब्दाचा अर्थ होतो भयावह, आणि हा आपण सिनॉनिम मध्ये घेतलेला आहे, तुम्हाला आठवत असेल. सो अॅन इरी म्हणजे एक भयावह किंवा भयान, शांतता, सायलेन्स म्हणजे शांतता. आपण बऱ्याचदा या शब्दाचा वापर करतो की त्या ठिकाणी खूप भयान शांतता होती. सो फेल ओव्हर दी हाऊस. आता या ठिकाणी कोणतं तरी घर आहे आणि त्या घरामध्ये संपूर्ण काय होती, स्मशान शांतता होती, भयावह अशी शांतता होती. मग ते हाऊस कसं होतं बघा, ते हाऊस अबँडन्ड म्हणजे सोडून दिलेलं हाऊस होतं का. त्यानंतर ग्रेशियस म्हणजे दयाळू हाऊस होतं का, तर हे होणार नाही. एक्सक्लुझिव्ह म्हणजे फार पर्टिक्युलर लोकांसाठीच होतं का, नाही. एलिट उत्कृष्ट लोकांसाठीचं घर होतं का, नाही. ते जे घर आहे ते घर कसं आहे, सोडून दिलेलं, एक सोडून दिलं ज्या ठिकाणी कोणीच राहत नाही, ज्याला आपण खंडर असं म्हणतो, की सोडून दिलेलं जे घर आहे त्या ठिकाणी काय होती, भयान शांतता होती. या अर्थाने ऑप्शन 1 अबँडन्ड आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. अबँडन हा एक व्हर्ब देखील आहे, अबँडन्ड हा एक एडजेक्टिव्ह देखील आहे. बऱ्याचदा आपण काही सोडून दिलेली घरं किंवा जिथे काहीच कामकाज चालत नाही त्या ठिकाणी त्या घरावर लिहिलेलं असतं अबँडन्ड, म्हणजे हे सोडून दिलेलं घर आहे किंवा सोडून दिलेला खंडर वगैरे आहे. पुढे बघा, सिलेक्ट दी सेंटेन्स विथ इनकरेक्ट स्पेलिंग. आपल्याला एक असं सेंटेन्स ओळखायचं आहे की ज्यामध्ये स्पेलिंग जे आहे ते इनकरेक्टली आहे, चुकीचं आहे. मग बघा पहिलं सेंटेन्स, मेडिकल स्पेलिंग बरोबर, प्रोफेशनल PROFESSIONAL आणि प्रोफेशनल्स म्हटलेलं आहे. कॅन नॉटचं स्पेलिंग बरोबर, डिसाइड बरोबर, वेन बरोबर, द पेशंट बरोबर, ought to die बरोबर, even they have prior permission from the same patient to do so. परमिशन PERMISSION, परमिशन बरोबर, पेशंट बरोबर. म्हणजे पहिलं जे आहे ते आपलं उत्तर होणार नाही, कारण त्यामध्ये सर्व स्पेलिंग्स बरोबर आहेत. पुढे बघा, बीइंग, बीइंग म्हणजे असून सुद्धा, आर्टिकल आहे. ड्रुलिंग, ड्रुलिंग म्हणजे लाळ गळणारा. इनकॉन्टिनेंट, इनकॉन्टिनेंटचं स्पेलिंग बरोबर आहे. माइंडलेस स्पेलिंग बरोबर, एंटिटी स्पेलिंग बरोबर. बट स्टील कॉन्शियस CONSCIOUS बरोबर. बर्डन ऑन युअर फॅमिली अँड करिअर्स स्पेलिंग बरोबर. ऑप्शन 2 देखील आपलं उत्तर होणार नाही, कारण सर्व स्पेलिंग्स बरोबर आहे. केसेस, वेगवेगळ्या केसेस बरोबर आहे. इन बरोबर, विच बरोबर, लिव्हिंग बरोबर, इज, सो. डॉमिनेटेड बरोबर, बाय. पेन बरोबर, अँड बरोबर. सफरिंग SUFFERING बरोबर. दॅट बरोबर, इट्स बरोबर. सेशेशन, इथे डबल S पाहिजे, CESSATION, ज्याचा अर्थ होतो समाप्ती किंवा ज्याला आपण एंड म्हणतो.
सेसेशन म्हणजे काय? एंड किंवा समाप्ती, समारोप ज्याला आपण म्हणतो. डबल एस पाहिजे म्हणजे हे चुकीचं आहे. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. चौथं चेक करायची गरज नाही, कारण चौथ्या सेंटेन्समध्ये सगळ्या शब्दांची स्पेलिंग्स बरोबरच असतील, कारण या ठिकाणी चुकीचं स्पेलिंग आहे. म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी आहे मित्रांनो. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाईन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये काही शब्दांना अंडरलाईन केलेला आहे, त्या अंडरलाईन केलेला आपल्याला सबस्टिट्यूट जो आहे तो शोधायचा आहे. बाय दिस टाइम टुमारो, उद्याच्या दिवशी यावेळेस. बाय दिस टाइम टुमारो, उद्याच्या दिवशी यावेळेस. आय विल फिनिश माय रिपोर्ट. आय विल फिनिश माय रिपोर्ट. आता बघा, आय विल फिनिश वापरलेला आहे म्हणजे टुमारो, उद्याच्या दिवशी, म्हणून विल वापरलेला आहे, फ्युचर बरोबर आहे. परंतु बघा, फक्त टुमारो असता, फक्त जर टुमारो असता तर हा विल फिनिश जो आहे हा बरोबर झाला असता. फक्त टुमारो असता तर विल फिनिश जो आहे तो बरोबर झाला असता. परंतु टुमारोच्या सोबत या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय? बाय दिस टाइम, या वेळेपर्यंत, म्हणजे आता विल फिनिश जो आहे तो आपल्याला घेता येणार नाही. मग काय घ्यावं लागेल? तर बघा, विल हॅव फिनिश्ड जो आहे तो आपल्याला घ्यावा लागेल. विल हॅव फिनिश्ड म्हणजे काय? तोपर्यंत फिनिश केलेलं असणार, संपवलेलं असणार. विल नंतर डायरेक्टली आपल्याला V3 घेता येत नाही, म्हणून ऑप्शन 2 कॅन्सल. विल बी नंतर फिनिश्ड घेता येणार नाही, कारण आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस वापरायचा नाहीये, आणि पॅसिव्ह व्हॉइस जर वापरायचा नाहीये तर कॅन्सल होईल ऑप्शन 3. विल बी फिनिशिंग आपण ING प्रत्यय लावून घेऊ शकत नाही, कारण जी क्रिया आहे ती क्रिया तोपर्यंत झालेली असणार. या अर्थाने विल हॅव फिनिश्ड माय रिपोर्ट हे सेंटेन्स बरोबर होईल, परंतु विल बी फिनिशिंग म्हणजे करत असणार, हे चुकीचं राहील. सो बाय दिस टाइम मुळे आपल्याला या ठिकाणी फ्युचर परफेक्ट टेन्स घ्यावा लागेल, आणि तो ऑप्शन 1 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न. सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो. पॅराजंबलचा क्वेश्चन आहे. वेगवेगळे सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्यांना करेक्ट ऑर्डरमध्ये आपल्याला आणायचं आहे. बघा, पहिलं सेंटेन्स जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या सेंटेन्सची सुरुवात अँडने होत आहे, आणि ज्या वाक्याची सुरुवात अँडने होत असेल ते आपलं पहिलं सेंटेन्स कधीच असणार नाही. त्यामुळे ज्या वाक्याची किंवा ज्या ऑप्शनची सुरुवात ए ने होत असेल त्याला कॅन्सल करायचं. असं एकही ऑप्शन नाहीये की जे ए ने सुरू होत आहे. पुढे जर आपण बघितलं, द आर्टिस्ट स्टूड बिफोर द कॅनव्हास. जो आर्टिस्ट आहे, स्टूड बिफोर, स्टूड म्हणजे उभा राहिला, बिफोर द कॅनव्हास, जो आर्टिस्ट जे कॅनव्हास असेल त्याच्यासमोर उभा राहिला. लॉस्ट इन अ वर्ल्ड, की तो त्याच्या जगामध्ये हरपला. ऑफ हर क्रिएशन, त्याचं क्रिएशन. आता ही मुलगी आहे, लेडी आहे, कारण या ठिकाणी तिच्यासाठी काय वापरलेलं आहे? हर क्रिएशन. तिच्या क्रिएशन मध्ये ती काय झाली? लॉस्ट झाली, रममाण झाली, तल्लीन झाली. ठीक आहे, सेंटेन्स बी आपलं पहिलं सेंटेन्स असू शकतं. पुढे गेल्यानंतर इन्स्पिरेशन फ्लोड थ्रू हर फिंगर टिप्स. आता हा हर कुणासाठी वापरलेला आहे? तर हा हर या आर्टिस्ट साठी वापरलेला आहे, म्हणजे हे सेंटेन्स या सेंटेन्सच्या नंतरच येईल. आणि जर हे सेंटेन्स नंतरच आहे तर हे सेंटेन्स पहिलं सेंटेन्स नाही, आणि हे जर पहिलं सेंटेन्स नाही, हे जर पहिलं सेंटेन्स नाही तर सी ने सुरू होणारी ऑप्शन कॅन्सल होतील. मग बघा, या ठिकाणी ऑप्शन 2 जे आहे ते सी ने पहिलं सुरू होत आहे, म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल करावं लागेल. पुढे बघा, द ब्लँक कॅनव्हास अवेटेड हर टच. ब्लॅक कॅनव्हासने तिच्या टचची प्रतीक्षा केली. आता हे जे हर जे आहे हे हर कुणासाठी आहे? या आर्टिस्टसाठी आहे, आणि हा आर्टिस्ट जर सुरुवातीला इथे येतोय तर मग हा हर जो आहे हा त्याच्या नंतरच येणार आहे, म्हणजे सेंटेन्स डी जे आहे हे सुद्धा पहिलं सेंटेन्स मुळीच होणार नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की अशी ऑप्शन्स कॅन्सल करा की जी डी ने स्टार्ट होत आहे. मग बघा, ऑप्शन 1 जे आहे ते कशाने स्टार्ट होत आहे? डी ने स्टार्ट होत आहे, म्हणून हे ऑप्शन या ठिकाणी काय होईल? कॅन्सल होईल. मग आता बघा, या ठिकाणी बी आहे, आणि या ठिकाणी देखील आपल्याकडे काय आहे? बी आहे, म्हणजे बी हे आपलं काय होईल? पहिलं सेंटेन्स होईल. बी हे आपलं काय होईल? पहिलं सेंटेन्स होईल. मग बघा, द आर्टिस्ट स्टूड बिफोर द कॅनव्हास. कॅनव्हासच्या समोर तो जो आर्टिस्ट आहे तो उभा राहिला. लॉस्ट इन अ वर्ल्ड ऑफ हर क्रिएशन, आणि त्याच्या जे क्रिएटिव्हिटीच्या दुनियेमध्ये ती रममाण झाली. इन्स्पिरेशन फ्लोड थ्रू हर फिंगर टिप्स हे एक आहे, आणि द ब्लँक कॅनव्हास अवेटेड हर टच. आता बघा, हा जर कॅनव्हासच्या समोर उभा राहिला, ही जे जो आर्टिस्ट आहे ते जर कॅनव्हासच्या समोर उभे राहिले आणि त्याच्या विश्वामध्ये, क्रिएशनच्या विश्वामध्ये जर ती तल्लीन झाली
तर याचा अर्थ असा आहे की द ब्लँक कॅनव्हास जो आहे तो तिच्या टचचा वेट करत होता. अ सायलेंट इन्व्हिटेशन टू अनलिश हर क्रिएटिव्हिटी, आणि एक सायलेंट आमंत्रण देत होता त्याच्या क्रिएटिव्हिटीला बाहेर येण्यासाठी, अनलिश करण्यासाठी, मुक्त होण्यासाठी. म्हणजे बघा सेंटेन्स बी नंतर सेंटेन्स डी जे आहे ते आपल्याला प्रॉपर दिसतंय, म्हणजे ऑप्शन 3 पण आपलं उत्तर होणार नाही. केवळ आणि केवळ ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. म्हणजे बी डी सी ए हा जो क्रम आहे हा क्रम या ठिकाणी अगदी करेक्ट राहील. क्लिअर. आता बघा पुढचा पॅराजंबल किंवा पुढचा प्रश्न. The following sentence has been split into 4 segments. Identify the segment that contains a grammatical error. It is 5 o'clock. 5 वाजलेले आहेत. इन माय वॉच, माझ्या वॉचमध्ये. जेव्हा केव्हा तुम्हाला सांगायचं असेल की माझ्या वॉचमध्ये 5 वाजलेले आहेत, आमच्या क्लॉकमध्ये 5 वाजलेले आहेत, तेव्हा तुम्ही इन माय वॉच, इन माय क्लॉक म्हणणार नाही, तर तुम्हाला म्हणावं लागेल बाय माय वॉच, माझ्या वॉचनुसार. बाय माय वॉच म्हणावं लागेल, इन माय वॉच म्हणावं लागणार नाही. त्यामुळे हा जो इन आहे हा चुकीचा आहे. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न. सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो. अगेन आपल्याला पॅराजंबलचा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. बघा पहिलं जर सेंटेन्स तुम्ही पाहिलं तर ते बटने सुरू होत आहे आणि बटने सुरू होणारं वाक्य पहिलं वाक्य नसतं, त्यामुळे ए हे आपलं पहिलं सेंटेन्स नसेल, त्यामुळे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं एलिमिनेट होईल. पुढे बघा आपल्याकडे काय आहे, एफ आहे, सी आहे आणि डी आहे, त्यामुळे बी आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. फ्रॉम बघा सी हे फ्रॉमने सुरू होणारं सेंटेन्स आहे, त्यामुळे हे सुद्धा आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. त्यामुळे सी ने सुरू होणारं सेंटेन्स जे आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, कॅन्सल करायचं आहे. एक आहे एफ आणि दुसरं आहे डी. आता एकतर हे आपलं पहिलं सेंटेन्स होईल किंवा हे आपलं पहिलं सेंटेन्स होईल. बघा, द क्युरियोसिटी टू व्हेंचर बियॉन्ड अर्थ ॲटमॉस्फिअर ड्राइव्स इनोव्हेशन. आणि एक आहे एक्सप्लोरिंग स्पेस ऑल्सो हेल्प्स. आता या ठिकाणी हा जो ऑल्सो आलेला आहे मित्रांनो, हा ऑल्सो पहिल्या सेंटेन्समध्ये कधीच येणार नाही, कारण हा ऑल्सो जो आहे हा मागच्या सेंटेन्सला काय करतोय, पुष्टी देण्याचं काम करतोय. त्यामुळे या आधी एक सेंटेन्स आहे, म्हणून हे आपलं पहिलं सेंटेन्स मुळीच होणार नाही. मग एफ जर आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही तर बघा 3 ऑप्शन्स कॅन्सल झालेले आहेत. केवळ एक ऑप्शन या ठिकाणी शिल्लक राहिलं, जे ऑप्शन 3 आहे, DBCFEA, आणि हेच आपलं करेक्ट उत्तर जे आहे ते या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला जरी या ठिकाणी 6 सेंटेन्सेस दिसत असतील, 6 वाक्यांना जरी आपल्याला प्रॉपर अरेंजमेंटमध्ये, प्रॉपर सिक्वेन्समध्ये आणायचं असलं, तर या ठिकाणी जर आपण प्रॉपर पाहिलं तर ऑप्शन थ्रूच आपल्याला आपल्या उत्तरापर्यंत काय होते, पोहोचता येत आहे. हे सगळे मायनर पॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत की बट पासून एखाद्या वाक्याची सुरुवात असेल ते पहिलं सेंटेन्स होणार नाही, अँड पासून वाक्याची सुरुवात होत असेल ते पहिलं सेंटेन्स नाही, फ्रॉम पासून आपल्या सेंटेन्सची सुरुवात होत असेल तर ते आपलं पहिलं सेंटेन्स होणार नाही. इवन यू कॅन रीड द सेंटेन्स, तुम्ही सेंटेन्स पण रीड करू शकतात आणि तुम्ही लगेच तर्क लावू शकतात, लगेच तुम्हाला लॉजिकली कळेल की हे सेंटेन्स पहिलं सेंटेन्स नाहीये. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू that rectifies error in the given sentence. Ramu was more cleverer than his friends in solving riddles. आता बघा मित्रांनो, क्लेवर जो आहे हा क्लेवर काय आहे, एक पॉझिटिव्ह डिग्रीचा एडजेक्टिव्ह. याच क्लेवरला जर कॉम्पॅरेटिव्ह बनवायचं आहे तर आपण काय जोडतो, ER जोडतो. क्लेवरला आपण मोर लावत नाही. सो हा क्लेवर जो आहे याला ER जोडून आपण याला काय केलेलं आहे, कॉम्पॅरेटिव्ह डिग्री बनवलेला आहे. मग याला जर आपण कॉम्पॅरेटिव्ह डिग्री बनवलेला आहे तर यासाठी कॉम्पॅरेटिव्ह पुन्हा एकदा बनवण्यासाठी या मोरची आवश्यकता नाही, म्हणजे हा मोर या ठिकाणी येणार नाही. मग आपण जर पाहिलं तर क्लेवर जो आहे तो EST ला जोडून क्लेवरेस्ट होतो, म्हणून मोस्ट येणार नाही, कॅन्सल. त्यानंतर बघा या ठिकाणी प्रॉपर क्लेवरर दिलेला आहे बरोबर, इथे फक्त क्लेवर आहे, कॅन्सल. क्लेवररच्या आधी मोस्टचा वापर होत नाही. सो ऑप्शन 4 कॅन्सल, ऑप्शन 3 कॅन्सल. केवळ ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. हे सर्व डिग्री चॅप्टरमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. पुढे बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज इनकरेक्टली स्पेल्ड अंडरलाइन द वर्ड इन द गिवन सेंटेन्स. द ॲक्सिडेंट ऑकर्ड बिकॉज ऑफ द ड्रायव्हर्स नेग्लिजियन्स. ड्रायव्हरच्या नेग्लिजियन्समुळे, ड्रायव्हरच्या दुर्लक्षामुळे किंवा ड्रायव्हरच्या नेग्लिजियन्स, निष्काळजीपणामुळे ऑकर्ड ॲक्सिडेंट जो आहे तो घडला. आता बघा मित्रांनो, ऑकरचं स्पेलिंग जे आहे ते OCCUR असंच आहे, OCCUR ऑकर असंच आहे. मग आपण जर पाहिलं तर OCCUR ऑकर, परंतु याला जर ED जोडायचं असेल, याचं जर आपल्याला V2 करायचं असेल तर आपल्याला एक्स्ट्रा R घेऊन ED जोडावा लागतो, म्हणजे आपल्याला आता डबल R आणि डबल C लागणार, ऑकर्ड. मग आपण जर पाहिलं तर बघा या ठिकाणी सिंगल C आहे म्हणून कॅन्सल,
इकडे डबल सी आहे, डबल आर आहे, म्हणजे हे बरोबर. इकडे सिंगल सी आहे, कॅन्सल. इकडे सिंगल सी आहे, कॅन्सल. केवळ ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर होईल. हे सगळं आपण शिकलेलो आहोत स्पेलिंगच्या व्हिडिओजमध्ये. स्पेलिंगचे खूप सारी व्हिडिओज बनवलेली आहेत, ते सगळे तुम्ही पाहून घ्या. पुढे बघा, based on the situation in the sentence select the most appropriate proverb in the blank. The team was, संघ जो आहे खेळाडूंचा, was facing a difficult problem, एक कठीण समस्या संघ फेस करत होता. बट देअर लीडर एनकरेज देम, परंतु त्यांच्या लीडरने त्यांना एनकरेज केलं. टू ब्रेनस्ट्रोम अँड कोलॅबरेट, की ब्रेनस्ट्रोम करण्यासाठी आणि कोलॅबरेट करण्यासाठी त्यांना एनकरेज केलं. आणि रिमाइंडिंग देम, आणि त्यांना रिमाइंड केलं दॅट, काय रिमाइंड केलं त्यांना, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हरचा अर्थ होतो की कोणत्याही व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या बाह्य अंगावरून आपण हे ठरवू नये की ती वस्तू कशी असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी या इडियमचा काही उपयोग नाही आहे, कारण या ठिकाणी तर एक लीडर जो आहे तो आपल्या संघातील खेळाडूंना काय करतोय, एनकरेज करतोय. टू हेड्स आर बेटर दॅन वन. टू हेड्स आर बेटर दॅन वन केव्हा म्हटलं जाऊ शकतं, जेव्हा आपण म्हणतो एक से भले दो, म्हणजे एक व्यक्ती ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी जर 2 व्यक्तींनी काम केलं तर रिझल्ट जो आहे तो चांगला येणार आहे. मग कदाचित आपलं हे इडियम या ठिकाणी फिट होऊ शकतं, परंतु आणखी 2 इडियम्स आहेत ते देखील आपण पडताळून बघूया. टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ. आता या ठिकाणी जो लीडर आहे तो त्यांना काय करतोय, एनकरेज करतोय, चांगल्या गोष्टींसाठी एनकरेज करतोय. जरी ते डिफिकल्ट सिच्युएशन फेस करत आहेत तरी देखील तो त्यांना काय करतोय, एनकरेज करतोय. मग या ठिकाणी काम बिघडवण्याची गरजच पडत नाहीये की टू मेनी कुक्स स्पॉइल टू ब्रॉथ. या ठिकाणी याचा अर्थ असा होतो की डिफरंट लोक आहेत, त्यांची डिफरंट थिंकिंग आहे. जर डिफरंट लोक डिफरंट थिंकिंगनुसार एका ठिकाणी एकत्र आले तर ते काम कधीच पूर्ण होणार नाही. सो टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ, म्हणजे हे आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. बर्ड्स ऑफ फेदर फ्लॉक टुगेदर, याचा अर्थ होतो एकाच माळेचे मणी, परंतु या ठिकाणी कुठे एकाच माळेचे मणी दिसत नाहीये, मग ऑप्शन 4 कॅन्सल होईल. मग आता ऑप्शन 2 जे आहे तेच आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल की टू हेड्स आर बेटर दॅन वन, एक से भले दो ज्याला आपण म्हणत असतो. बघा, द स्पीकर्स कन्साइज, कन्साइज म्हणजे संक्षिप्त, कन्साइज म्हणा काय किंवा प्रिसाइज म्हणा काय किंवा ब्रीफ म्हणा काय, या सर्वांचा अर्थ काय होतो, संक्षिप्त. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द हायलाइटेड वर्ड. सो बघा, पहिला शब्द या ठिकाणी आहे ब्रीफ. ब्रीफ म्हणजे संक्षिप्त, शॉर्ट म्हणजे संक्षिप्त, संक्षिप्त म्हणजे सुद्धा संक्षिप्त. आपल्याला अँटोनिम विचारलेला आहे, हे सिनोनिम्स आहेत. अँटोनिम जो आहे तो काय होईल, लेंदी. ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल, कारण आपल्याला विरुद्धार्थाचा शब्द या ठिकाणी विचारलेला आहे. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. द प्रोफेसर्स लुसिड. लुसिड म्हणजे क्लिअर किंवा ज्याला आपण स्पष्ट असं म्हणतो. लुसिड म्हणजे क्लिअर किंवा ज्याला आपण काय म्हणतो, स्पष्ट दिसणारं. ऑब्स्कर म्हणजे काय, अस्पष्ट. सो हे काय होईल, अँटोनिम बरोबर. क्लिअर म्हणजे स्पष्ट, कोहरंट म्हणजे स्पष्ट, आणि ट्रान्सपरंट म्हणजे सुद्धा स्पष्ट. सो ऑप्शन 1 ऑब्स्कर आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड प्रोसिडिंग. प्रोसिडिंगचा अर्थ होतो पुढे जाणे, पुढची प्रक्रिया करणे. मग या पूर्ण वाक्यामध्ये आपल्याला या शब्दासाठी अँटोनिम शोधायचा आहे. देर आर मल्टिपल रिझन्स दॅट हॅव लेड टू द प्रेझेंट वॉटर क्रायसिस, फ्रॉम रेन डेफिसिट, ड्राइंग अप अ बोरवेल्स, रिसिडिंग ऑफ ग्राउंड वॉटर, लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरल प्लॅनिंग, टू वॉटर टँकर माफिया. बघा, या ठिकाणी रेसिडिंग हा शब्द आपल्याला पाहायला मिळतोय. क्रायसिस म्हणजे संकट, प्लॅनिंग म्हणजे योजना, ड्राइंग म्हणजे कोरडे होणे, रिसिडिंग म्हणजे मागे येणे किंवा कमी होणे, प्रोसिडिंग म्हणजे पुढे जाणे किंवा वाढणे, आणि रेसिडिंग म्हणजे कमी होणे. ग्राउंड वॉटर जे आहे, पाण्याची पातळी जी आहे जमिनीतली, ती रिसिड होत आहे म्हणजे कमी होत आहे. रिसिडसाठी आपण आणखी एक शब्द वापरतो, दॅट इज मिटिगेट. हे शब्द लक्षात ठेवायचे तुम्ही, कमी होणे. आणखी यासाठी एक शब्द आहे डिमिनिश. डिमिनिश, कमी होणे. पुढचा प्रश्न बघा, बेस्ड ऑन द सिच्युएशन इन द सेंटेन्स सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रॉवर्ब टू फिल इन द ब्लँक. या सेंटेन्स मध्ये काय सिच्युएशन आहे, त्या सिच्युएशन नुसार आपल्याला इडियम जी आहे ती शोधायची आहे. द ॲथलेट्स हार्डवर्क, जो ॲथलेट आहे त्याचं हार्डवर्क जे आहे, अँड डेडिकेशन, समर्पण जे आहे, पेड ऑफ, ते पूर्ण त्याचं फळ मिळालं. वेन दे वॉन द चॅम्पियनशिप, जेव्हा त्यांनी चॅम्पियनशिप जिंकली तेव्हा त्यांचं हार्डवर्क, डेडिकेशन पूर्ण काय आहे, फळाला आलेलं आहे. प्रूव्हिंग दॅट, आणि हे काय प्रूव्ह करतंय, मग यावरनं बघा, द स्क्वेकी विल गेट्स द ग्रीज.
द स्क्वेकी विल गेट्स द ग्रीसचा अर्थ तो कंप्लेंट करणे आणि कंप्लेंट करत असताना लोकांचं आपल्याकडे अटेन्शन जाणे. या ठिकाणी कंप्लेंट वगैरेचा काही संबंध येत नाहीये, म्हणजे ऑप्शन एक कॅन्सल होईल. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. बघा यांनी काय केलं, हार्डवर्क केलं, डेडिकेशन केलं, म्हणजेच प्रॅक्टिस केली, त्यामुळे ते परफेक्ट झाले आणि काय झाले, गेम जिंकू शकले. कुणीही व्यक्ती या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतं. ऑप्शन 2 इज द राईट ऑप्शन. अ स्टिच इन टाइम सेव्स 9. अ स्टिच इन टाइम सेव्स 9 चा अर्थ काय होतो की समस्या जेव्हा छोटी आहे तेव्हाच जर आपण त्याच्यावर काम केलं तर नंतरचा आपला भरपूर वेळ जो आहे तो वाचत असतो. म्हणजे हे आपलं उत्तर या ठिकाणी होणार नाही. इथे कुठलीही समस्या नाहीये आणि वेळेचा विषय नाहीये. विनिंग इजंट एव्हरीथिंग, इजंट द ओनली थिंग. विनिंग हे काही सर्व काही नाही. बघा या ठिकाणी एवढा हार्डवर्क करतोय, डेडिकेशन करतोय, चॅम्पियनशिप जिंकतोय आणि आपण त्याला नाराज करू शकतो का सगळं काही जिंकणंच नाहीये. त्यामुळे हे तर आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन 2 जे आहे तेच आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल, करेक्ट इडियम होईल. पुढे बघा बेस्ड ऑन द सिच्युएशन, अगेन सेंटेन्सची सिच्युएशन बघा आणि त्यानुसार इडियम शोधा. द पॉलिटिशियन्स अटेम्प्ट टू डाऊन प्ले दी स्कॅन्डल. पॉलिटिशियन्सचा जो अटेम्प्ट होता, कसला अटेम्प्ट, टू डाऊन प्ले दी स्कॅन्डल. कोणतं तरी स्कॅन्डल झालेलं आहे, त्या स्कॅन्डलला ते डाऊन प्ले करतायत. वॉज लाईक ट्राईंग टू, आणि याचा अर्थ असा आहे की ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत. की पुट अ स्क्वेअर पेग इन अ राउंड होल, जम्प ऑन बँडवॅगन, स्पिल द बीन्स, पुट लिपस्टिक ऑन अ पीक. आता बघा हे सर्व इडियम्स आपण अभ्यासलेले आहेत. की पुट अ स्क्वेअर पेग इन अ राउंड होल. आता तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी एक स्क्वेअर, या ठिकाणी एक राउंड होल आहे आणि त्या राउंड होलमध्ये स्क्वेअर पेग म्हणजे चौकोनी खिळा जो आहे तो चौकोनी खिळा तुम्ही ठोकण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे ही अनफिट सिच्युएशन आहे, इम्प्रॉपर सिच्युएशन आहे, हे इम्प्रॉपर आहे. सो बघा द पॉलिटिशियन्स अटेम्प्ट टू डाऊन प्ले द स्कॅन्डल वॉज लाईक ट्राईंग टू पुट ए स्क्वेअर पेग इन अ राउंड होल. म्हणजे ते या ठिकाणी काय करतायत, अनफिट करतायत किंवा त्या सिच्युएशनला इम्प्रॉपर करण्याचा प्रयत्न करताय. ऑप्शन 1 आपलं बरोबर होईल. पुढे बघा जम्प ऑन द बँड वॅगन म्हणजे सक्सेसफुल होणे. या ठिकाणी सक्सेसफुल होत आहेत का ते नाही. स्पिल द बीन्स म्हणजे गुपित उघड करणे. बघा ते डाऊन प्ले, स्कॅन्डलला डाऊन प्ले करतायत म्हणजे गुपित उघड करण्याचा विषयच येत नाहीये. पुट अ लिपस्टिक ऑन अ पिग, पुट अ लिपस्टिक ऑन अ पिग म्हणजे काय, ज्या गोष्टीला महत्व नाही त्या गोष्टीला महत्व देणे. सो ऑप्शन 4 आपलं उत्तर होणार नाही. केवळ ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. अँटोनिम विचारलेला आहे इनकॉन्ट्रोवर्टिबल. आपण बऱ्याचदा म्हणतो कॉन्ट्रोवर्शियल. कॉन्ट्रोवर्ट म्हणजे काय, विवाद, आणि या ठिकाणी इन जोडलेला आहे. कॉन्ट्रोवर्शिबल जर असतं तर विवादास्पद असतं, परंतु इनकॉन्ट्रोवर्शिबल आहे, इन जोडलेला आहे त्याला, म्हणजे हे विवादास्पद नाहीये. हे जे आहे हे विवादास्पद नाहीये, परंतु यांचा अँटोनिम जो होईल तो अँटोनिम होईल विवादास्पद. तो अँटोनिम जो विचारलेला आहे तो काय होईल, विवादास्पद. सो अनॲम्बिगस, ॲम्बिगस म्हणजे अनक्लिअर आणि अनॲम्बिगस म्हणजे क्लिअर. सो हे आपलं उत्तर नाही. अनडिस्प्युटेड, अनडिस्प्युटेड जर आपण पाहिलं बघा या ठिकाणी डिस्प्युटेड म्हणजे काय, भांडण करणे, आणि जसं याला इन जोडलं तसं याला अन जोडून समानार्थी केलं, म्हणजे हे पण आपलं उत्तर होणार नाही. अनक्वेश्चनेबल की ज्याला प्रश्न विचारता येऊ शकत नाही ते. सो बघा डिबेटेबल, विवादास्पद कोणतं होईल, ऑप्शन 4 डिबेटेबल. म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. क्लिअर आहे मित्रांनो. आता बघा शेवटचे 5 प्रश्न पॅराग्राफवर विचारलेले आहे. पॅराग्राफ रीड करा. क्लायमेट चेंज पोजेस अ सिरियस थ्रेट टू ग्लोबल बायोडायव्हर्सिटी. सगळ्यांना माहिती आहे क्लायमेट चेंज जे आहे त्यामुळे अ सिरियस थ्रेट, एक सिरियस थ्रेट जो आहे टू ग्लोबल बायोडायव्हर्सिटी. ग्लोबल बायोडायव्हर्सिटीसाठी हे एक सिरियस थ्रेट आहे. ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे, धोक्याची सूचना आहे. काय, क्लायमेट चेंज. रायझिंग टेम्परेचर्स अँड शिफ्टिंग वेदर पॅटर्न्स. रायझिंग टेम्परेचर, दिवसेंदिवस टेम्परेचर जे आहे ते काय होते, वाढत आहे. अँड शिफ्टिंग वेदर पॅटर्न्स, वेदर पॅटर्न्स पण शिफ्ट होत आहेत. आर ऑल्टरिंग इकोसिस्टीम, आणि ते इकोसिस्टीमला ऑल्टर करत आहेत, बदलत आहेत, चेंज करत आहेत. अँड दी हॅबिटेट्स ऑफ काउंटलेस स्पेसिस, आणि वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या स्पेसिस जे आहे, काउंटलेस प्रकारच्या स्पेसिस जे आहे त्यांचं जे हॅबिटेट्स आहेत ते ज्या ठिकाणी राहतात त्याला देखील ते काय करतायत, आता चेंज करतायत. ॲज पोलर आईज मेल्ट्स, पोलरचा जो आईस आहे, दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव जो आईस आहे, बर्फ जो आहे तो वितळत आहे. ॲनिमल्स लाईक पोलर बियर्स अँड सील्स आर लुझिंग देअर होम्स. की ॲनिमल कुणासारखे, पोलर बियर्स
अँड सील्स, हे जे प्राणी आहेत हे त्यांचे घरं जी आहेत त्यांची घरं आता त्यांच्या हातनं सुटत चाललेली आहे क्लायमेट चेंजमुळे. इन ट्रॉपिकल रिजन्स, उष्णकटिबंधीय पट्ट्यांमध्ये कोरल रिव्स आर ड्राईंग, कोरल रिव्स जे आहेत ते मरत आहेत ड्यू टू वॉर्मिंग ओशन्स, कारण ओशन समुद्र महासागर जे आहेत त्यांचं टेम्परेचर वाढत आहे. विच अफेक्ट्स मराईन लाईफ, हे समुद्री जीवनाला अफेक्ट करत आहे. दॅट डिपेंड्स ऑन दिस रिफ्स, की जे या रिफ्स या कोरल रिफ्सवर जे डिपेंड करतात त्यांच्यासाठी फॉर सर्वायवल, त्यांच्या जगण्यावर ते अफेक्ट करत आहेत. मायग्रेटरी पॅटर्न्स ऑफ बर्ड्स, म्हणजे पक्षी जे आहेत त्यांचं जे स्थलांतरण आहे अँड अदर स्पेसीज, आणि इतर ज्या काही स्पेसीज आहे हॅव ऑल्सो बीन डिसरप्टेड, आणि ते काय झालेले आहेत, डिसरप्टेड झालेले आहेत, अस्तव्यस्त झालेले आहेत. ॲज स्पेसीज स्ट्रगल, ज्या पद्धतीने स्पेसीज वेगवेगळ्या स्ट्रगल करत आहे टू अडॅप्ट, परिस्थितीला जुळवून घेण्यासाठी. एक्सटिंक्शन रेट्स आर इन्क्रीजिंग, आणि त्यांचा दुर्मिळ म्हणजे मरण्याचा, दूर जाण्याचा जो त्यांचा रेट आहे तो इन्क्रीज होत आहे. ह्युमन ॲक्टिव्हिटीज सच ॲज डिफॉरेस्टेशन, मानवी ॲक्टिव्हिटी, माणूस काय करतोय, डिफॉरेस्टेशन करतोय. अँड इंडस्ट्रियल पोल्युशन, आणि इंडस्ट्री थ्रू काय करतोय, पोल्युशन करतोय. फर्दर एक्सॅग्रेट देज चॅलेंजेस, आणि या चॅलेंजेसला आणखी काय करतोय, वाढवण्याचा प्रयत्न करतोय. पुढे विचारलाय मोर ओव्हर, अजून हे सुद्धा की द शिफ्टिंग क्लायमेट इज लीडिंग टू द स्प्रेड ऑफ इन्व्हेजिव्ह स्पेसीज. बघा, द शिफ्टिंग क्लायमेट जे शिफ्ट होत आहे ते कशाला लीड करत आहे, स्प्रेड ऑफ इन्व्हेजिव्ह स्पेसीज, इन्व्हेजिव्ह स्पेसीसला ते स्प्रेड करतायत. विच कॅन, की जे काय करू शकतं, आउट कम्पीट करू शकतं नेटिव्ह फ्लोरा अँड फोना, वनस्पती वगैरे त्यांना. फर्दर डिस्टॅबलाइज करते कशाला, तर इकोसिस्टमला. इन सम एरियाज, काही एरियाज मध्ये चेंजिंग कंडिशन्स आर कॉजिंग द हॅबिटट्स, की चेंजिंग कंडिशन जे आहेत त्या हॅबिटट्सला काय करतायत, कॉज करतायत. काय करण्यासाठी, सर्टन स्पेसेस टू शिफ्ट, सर्टन स्पेसेसला शिफ्ट करण्याचं कारण आहे. फोर्सिंग वाईल्ड लाईफ टू मूव्ह टू न्यू एरियाज, वाईल्ड लाईफला फोर्स करताय क्लायमेट चेंज की त्यांनी नवीन एरियामध्ये जावं. वेअर दे मे फेस ॲडिशनल चॅलेंज, की त्या ठिकाणी ते वाईल्ड लाईफमध्ये असलेले प्राणी आणखी मोठे चॅलेंजेस फेस करू शकतात. सच एज लॅक ऑफ फूड, जसे की त्यांना त्या ठिकाणी फूडची कमतरता पडेल. और सुटेबल शेल्टर, त्यांना राहण्यासाठी जागा मिळणार नाही. द इन्क्रीज फ्रिक्वेन्सी ऑफ एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वेदर इव्हेंट्स आहेत, घटना आहेत, एक्स्ट्रीम प्रकारच्या ज्या घटना आहेत, सच ॲज जसं की पूर अँड ड्रॉट्स, सुखा, ऑल्सो पुट्स ॲडिशनल स्ट्रेस ऑन वाईल्ड लाईफ, आणि यामुळेही त्यांच्या जीवनावर आणखी मोठा फरक पडतो. पॉप्युलेशन्स मेकिंग सर्वायवल इवन मोर प्रेकॅरियस. इट इज एसेन्शियल, हे फार महत्त्वपूर्ण आहे, दॅट इमिजिएट ॲक्शन इज टेकन, इमिजिएट ॲक्शन जी आहे ती घेतली पाहिजे. टू मिटिगेट, आता सांगितलं मिटिगेट म्हणजे कमी करणे, कमी करण्यासाठी. द इफेक्ट्स ऑफ क्लायमेट चेंज, क्लायमेट चेंजचे इफेक्ट कमी करण्यासाठी लवकरात लवकर काहीतरी स्ट्रॉंग ॲक्शन ज्या आहेत त्या घेतल्यात पाहिजेत. अँड प्रोटेक्ट व्हल्नरेबल वाईल्ड लाईफ, आणि जे व्हल्नरेबल वाईल्ड लाईफ आहे त्याला काय केलं पाहिजे, प्रोटेक्ट केलं गेलं पाहिजे. कन्झर्वेशन एफर्ट्स मस्ट बी स्ट्रेंथन, कन्झर्वेशन जे आहेत ते काय केलं पाहिजे, स्ट्रेंथन केलं पाहिजे. अँड ग्लोबल पॉलिसीज मस्ट ॲड्रेस बोथ कॉजेस अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ क्लायमेट चेंज, आणि ग्लोबल समिट जे आहे ते पण त्या ठिकाणी झालं पाहिजे, ग्लोबली या मुद्द्याला ॲड्रेस केलं गेलं पाहिजे. कोलॅबरेटिव्ह एफर्ट्स बिटवीन गव्हर्नमेंट्स, वेगवेगळ्या गव्हर्नमेंट्सने कोलॅबरेटिव्ह एफर्ट्स घेतले पाहिजे, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्सने कोलॅबरेटिव्ह एफर्ट्स घेतले पाहिजे, लोकल गव्हर्नमेंट, लोकल कम्युनिटीजने वेगवेगळे कोलॅबरेटिव्ह घेतले पाहिजे. आर क्रुशियल, फार महत्त्वाचे आहे. इन डेव्हलपिंग सस्टेनेबल सोल्युशन, चिरकाल टिकणारं सोल्युशन टू प्रिझर्व आवर प्लॅनेट्स बायोडायव्हर्सिटी, आपल्या प्लॅनेटची बायोडायव्हर्सिटी वाचवण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी, प्रिझर्व करण्यासाठी या सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. सर्व पॅराग्राफ रीड केलेला आहे. आता बघा प्रश्न, हाऊ आर मायग्रेटरी पॅटर्न्स बिंग अफेक्टेड बाय क्लायमेट चेंज, क्लायमेट चेंजमुळे काय घडत आहे, कोणतं मायग्रेटरी पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतंय क्लायमेट चेंजमुळे. पॅसेजनुसार स्पेसीज आर मायग्रेटिंग लेटर, लेटर मायग्रेट करतायत का ते बघा. स्पेसीज आर मायग्रेटिंग फास्टर, स्पेसीज मायग्रेटिंग करतायत का फास्टर.
मायग्रेशन पॅटर्न्स आर डिसरप्टेड, मायग्रेशन पॅटर्न डिस्टर्ब झालेला आहे का? स्पेसिस आर नॉट मायग्रेटिंग ॲट ऑल, की स्पेसिस मायग्रेट करत नाही. बघा क्लायमेट चेंजमुळे आपण पाहिलेलं आहे की अस्तव्यस्त झालेलं आहे, डिसरप्टेड झालेलं आहे. कोणतं पॅटर्न? मायग्रेशन. जे स्थलांतर करायचे पक्षी त्यांना कसं झालेलं आहे? डिसरप्ट झालेलं आहे. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. बघा विच इकोसिस्टीम आर पर्टिक्युलरली अफेक्टेड बाय वॉर्मिंग ओशन्स. वॉर्मिंग ओशन्समुळे जे तापमान वाढत आहेत समुद्रांचं, महासागरांचं, वॉर्मिंग ओशन्समुळे कोणत्या इकोसिस्टीमला फरक पडतोय? डेझर्टला पडतोय का? नाही. कोरल रिफ्स पाहिला आपण? येस. ग्रासलँड्सला, फॉरेस्टला? नाही. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढे बघा व्हॉट ह्युमन ऍक्टिव्हिटी इज मेन्शन एज वर्सनिंग क्लायमेट चेंज. कोणती ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे की जे क्लायमेट चेंजला वर्सन करते? 2 पाहिलं, डिफॉरेस्टेशन पाहिलं आणि इंडस्ट्रियल पॉल्युशन पाहिलं. मग या ठिकाणी डिफॉरेस्टेशन आहे, अर्बनायझेशन, ट्रान्सपोर्टेशन, ॲग्रिकल्चर येणार नाही. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर आहे. व्हॉट इज द पॅसेज मेन कॉल टू ॲक्शन. पॅसेजचा मेन कॉल काय आहे? काय म्हणणं आहे नेमकं? काय ॲक्शन केली पाहिजे? सपोर्ट ह्युमन इंडस्ट्रियल ग्रोथ, इंडस्ट्रियल ग्रोथला सपोर्ट केलं पाहिजे असं तर मुळीच नाही. क्रिएट न्यू वाईल्ड लाईफ रिझर्व, मिटिगेट क्लायमेट चेंज इफेक्ट. बघा मिटिगेट सांगितलं तुम्हाला की मिटिगेट म्हणजे कमी करणे, क्लायमेट चेंजचे इफेक्ट कमी करणे, ही ॲक्शन आपल्याला घ्यायला सांगितलेली आहे. व्हॉट इज द प्रायमरी इफेक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन पोलर बियर्स मेन्शन इन द पॅसेज. जे ध्रुवावरील बियर्स जे आहेत, जे प्राणी आहेत, त्यांना काय प्रायमरी इफेक्ट जो आहे तो क्लायमेट चेंजचा पाहायला मिळतोय? लॉस ऑफ हॅबिटेट, लॉंगर हायबरनेशन पिरियड, हायबरनेशनचं तर कुठेच बोललेलं नाही. लॉस ऑफ फूड सोर्सेस, इन्क्रीज मायग्रेशन. लॉस ऑफ हॅबिटेट जो आहे हा प्रॉब्लेम त्यांना होत आहे. सो हे इन्क्रीज्ड मायग्रेशन नाही आहे. लॉस ऑफ फूड सोर्सेस हे तर वाईल्ड लाईफसाठी होतं, हायबरनेशन नाही. सो ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. सो ही होती पॅरेग्राफवर आपल्याला विचारलेले प्रश्न. हा पेपर होता महिला आणि बालविकास प्रोबेशन ऑफिसर ग्रुप सी 12 फेब्रुवारी 2025 रोजी पहिल्या शिफ्टमध्ये जे 25 प्रश्न आपल्याला इंग्रजीचे विचारलेले होते त्या सर्व 25 प्रश्नांचं ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये, या सेशनमध्ये लाईव्ह फॉर्मॅटमध्ये केलेलं आहे. हे सर्व प्रश्न तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. एक वेळेस आणखी हा व्हिडिओ रिवाईज करा. तुमच्या लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते विचारले जात आहेत. आता बघा हा प्रोबेशन ऑफिसरचा पेपर आहे, त्यामुळे थोडंसं नॉर्मल हा पेपर थोडा मीडियम स्वरूपाचा आहे. जास्त इझी पण नाही आहे, पण सुरुवातीचे तुम्ही जर 6 प्रश्न पाहिले तर फार इझी, नंतरचे 6 प्रश्न पाहिले थोडे इझीपेक्षा थोडीशी मिडिएट लेवल होती, आणि त्यानंतरचे जे प्रश्न आपण पाहिले ते दिसायला मोठे मोठे प्रश्न होते, परंतु प्रश्न जे आहे ते जर प्रॉपर आपण रीड केले तर इमिजिएटली आपण आन्सर जे आहे ते शोधू शकतो मित्र. ओके, सो आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.